महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार राज्यातील आदिवासी भागांमध्ये रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे। या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आदिवासी भागातील रानभाज्या, रानफळे, वनौषधी व अन्नधान्य या उत्पादनांना शबरी नॅचरल या प्रीमियम ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे होय। या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील वाडा, मोखाडा, विक्रमगड व जव्हार या तालुक्यामधून स्थानिक महिलांच्या सहभागातून रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव 25 जुलै रोजी मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथील प्रधानमंत्री जनमन योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार आणि परिवर्तन महिला संस्था मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूक्लियस बजेट योजना 2025-26 केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत करण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिश्चंद्र भोये आणि डॉक्टर अपूर्वा बासूर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार उपस्थित होते। या प्रसंगी आमदार भोये यांनी उपस्थित महिलांना आणि बांधवांना मार्गदर्शन करताना रानभाज्या व पारंपरिक खाद्य पदार्थांचे पोषण मूल्य व आरोग्यदृष्ट्या फायदे विशद केले। त्यांनी सांगितले की जुन्या पिढीचे आरोग्य हे त्यांच्या शुद्ध आहारामुळे सक्षम होते। अशा अन्न पदार्थांचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करून आपले आरोग्य सुदृढ करावे असे आवाहन त्यांनी केले। प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांनी महिलांनी सादर केलेल्या खाद्यपदार्थांचे व रानभाज्यांचे कौतुक केले। यावेळी या स्पर्धेला उपस्थित महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे। सदर रानभाज्या व पारंपरिक खाद्य महोत्सवच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या महिलांना प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक आमदार व प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले। या रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवासाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके, कार्यालय अधीक्षक योगेश भोये, आदिवासी विकास निरीक्षक महेश वराडे, संतोष तीर्था, परिवर्तन महिला संस्थेच्या प्रमुख परचुरे, ग्रामपंचायत पळसपाडा सरपंच, उपसरपंच, माजी पंचायत समिती सभापती डामसे व ग्रामविकास अधिकारी मंगेश पाटील तसेच कातकरी बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच कार्यक्रमात संतोष चोथे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चोथे, तालुका अध्यक्ष मिलिंद झोले, जिल्हा उपाध्यक्ष व जयराम वाघ पत्रकार यांचीही उपस्थिती लाभली। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या माध्यमातून मोखाडा तालुक्यात रानभाजी मेळावा या ठिकाणी आयोजित केला। त्या प्रसंगी मंचावर उपस्थित जव्हार प्रकल्पाच्या सन्माननीय प्रकल्प अधिकारी आदरणीय डॉक्टर अपूर्वा बासूर मॅडम, आमचे या भागाचे नेते आदरणीय संतोषजी चोथे साहेब, आदरणीय विठ्ठलजी चोथे साहेब, आमचे अध्यक्ष आदरणीय मिलिंद झोले साहेब, या गावचे प्रथम नागरिक सरपंच नवले साहेब, जव्हार पीओचे एपीओ आदरणीय दीपकजी टिके साहेब आणि परिवर्तन संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय वर्षाताई, त्यांचे सर्व सहकारी, या परिसरातून रानभाजी महोत्सवासाठी आलेले सर्व प्रमुख अतिथी, मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, आयांना, आज या ठिकाणी मला खूप बरं वाटलं। आणि ही जी सगळी मेहनत आहे ना, एकाच वर्षाताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा। वर्षाताई या भागामध्ये गेली 4-5 वर्षापासून सातत्याने काम करतायत। आपला आदिवासी समाज हा पुढे यावा, त्यांना काहीतरी थोडीफार मदत व्हावी या हेतूने ती सातत्याने त्याचा ध्यास असतो आणि या भागामध्ये ते काम करतात। मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपले जुने त्यांचे आपले वंशज होते,
जुनी मंडळी आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा ते 100 वर्ष का जगायचे, तर ते त्या रानभाज्या खायचे, कंदमुळे खायचे, या सगळ्या औषधी वस्तू आहेत, बरोबर ना. त्या काळी कुठे डॉक्टर होते, काय होते, काही नव्हते. पण या ठिकाणी आपण जंगलचे राजा आहोत, आदिवासी माणसं आपण जंगलचे राजे आहोत, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून बिन खताच्या ह्या भाज्या सगळ्या आपण कांद्याच्या वली खातो का नाही, आपले पूर्वी कांद्याच्या वली खातो का नाही, आपण खातो का नाही. त्या मस्तपैकी कडू असतात, पण आपण कसा काय करू, मधुर करतो, गोड करतो, खातो, त्या औषधी आहे. आपण या ठिकाणी पेंढरा खातो, आपण शेताला पाला खातो, आपण अनेक या भाज्या पेरा खातो, त्याला खत असतं का. नाशिकच्या भाज्या आल्या की त्याला खत असतं की नाही. आपण लावतो भाजी, लगेच किती महिने लागतात भाजी यायला, पण ज्यांनी लावलेली भाजी 1-1.5 महिन्यात येते, बरोबर ना. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे आपलं गावठी, आपण जंगलात राहतो, जेवढं गावठी खाता येईल तेवढी आपण प्रयत्न करा. या औषधी वस्तू आहे, हे खाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या आदिवासी माणसाला कॅन्सर होतो का. आपण भोर मेहनत करतो, बरोबर ना, रात्रीला दिवस करतो, पण आपल्याला कॅन्सर होतो का, नाही होत, कारण आपण या अशा भाज्या खातो. आणि म्हणून आज तुम्ही सगळे आलात. सगळ्यात महत्वाचं मॅडम वर्षाताई की ह्याच्यामुळे, ह्या महोत्सवामुळे नवीन पिढीला माहिती होतं की बाबा ह्या रान भाज्या कुठल्या आहेत. जर समजा ह्या महोत्सव भरवला नाही तर नवीन पोरांना काय माहिती द्यायचं, जुन्या भाज्या काय ते. पूर्वी आपले डवरे होते, त्याला औषधा माहित होती, त्यांनी सांगितलीच नाही, बरोबर, शिकवलंच नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण विसरलो औषध. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की नवीन पिढीला सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. कसली भाजी खायची, ती कशी करायची, आणि आपण शिकवला पाहिजे. जसं शाळेत मास्तर शिकवतात ना, तसं पोरांना आपल्या शिकवलं पाहिजे, तर पुढे पुढे ते शिकवत राहतील आणि ते माहिती होईल. नाहीतर लोक आता खात नाही, बरोबर ना. म्हणून अतिशय चांगलं. दुसरं, या ठिकाणी माझ्या महिला भगिनी आलेल्या आहेत, त्या महिला भगिनीला एक विनंती करतो की तुम्ही लाजायचं नाही, घाबरायचं नाही. तुम्ही पुढे निघाल्याशिवाय आपल्या समाजाचा, आपल्या गावाचा आणि आपल्या देशाचा विकास होणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी सगळ्या योजना सरकार तुमच्यासाठी आणतंय. लाडके बहिणीचे पैसे दिले जातात ना तुम्हाला, बरोबर की नाही. रेशन कार्ड कोणाच्या नावाने मिळतो, बायांच्या नावाने मिळतो ना. आता 7-12 पण बायांच्या नावाने मिळणार. आता बायांना महत्व आहे. आपण घाबरतो, लाजतो, पुढे येण्याचा प्रयत्न करत नाही. आता सगळे सरकार हळूहळू बायांच्या ताब्यात त्या द्यायला लावलंय. कारण बायांवर मोदीजींचा खूप विश्वास आहे, देवेंद्रजींचा खूप विश्वास आहे. पण तुम्ही बोललं पाहिजे, पुढे पाहिजे, आणि ताईंसारखं नेतृत्व आपल्या आपल्या गावाचा केलं पाहिजे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.